नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता 5 जिल्ह्यासाठी 144 कोटी 10 लक्ष इतका निधी वितरित करण्यासाठी 10 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे। मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या इतर जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचा निधी मंजूर करण्यात येईल। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 5 जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या 5 जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात येईल। मित्रांनो, 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार शेती पिकाच्या नुकसानीकरता सुधारित दर पुढील प्रमाणे आहेत। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, कोरडवाहू पिकासाठी 13,600 प्रति हेक्टर याप्रमाणे 3 हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे। त्याचबरोबर बागायती पिकासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर या दराने 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे। त्याचबरोबर फळबागसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। मित्रांनो, लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळतील। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, विभागीय आयुक्त नाशिक यांच्या दिनांक 9/1/2024 च्या प्रस्तावानुसार नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या 5 जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, येथे तुम्ही जिल्ह्यानुसार बाधित क्षेत्र, बाधित शेतकरी संख्या आणि किती निधी मंजूर झालेला आहे ते तुम्ही बघू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।